आज आपण बघतोय एक खास रेसिपी। ही रेसिपी माझ्या खूपच आवडीची आहे आणि ती म्हणजे भेंडीची भाजी। मला माहितीये बऱ्याच लोकांना भेंडीची भाजी आवडत नाही आणि लहान मुलं तर काय भेंडी म्हटलं तर नाकच मुरडतात। मला माझ्या आईच्या हातची भेंडीची भाजी खूपच आवडते आणि अगदी तिच्याच पद्धतीनं मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे। आता भेंडीची भाजी करायला सुरुवात करूया। आधी भेंडी स्वच्छ धुतली। धुतल्यावर तर काय भेंडी अजूनच टवटवीत दिसत होती। भेंड्या स्वच्छ धुतल्यानंतर त्या एका कापडावर घेऊन कोरड्या करून घ्यायच्या, जसं की आपण नेहमीच करतो। भेंडी ना चिकट स्वभावाची आहे। हा चिकटपणा कमी व्हावा यासाठी मी चाकूला लिंबू लावून घेतला होता। भेंडीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। भेंडी जरी स्वभावाने चिकट असली तरी सुद्धा तिचे आरोग्यदायी फायदे खूपच आहेत। भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आणि एवढंच नाही तर ती पोटासाठी सुद्धा फायदेशीर आहे आणि त्यामुळे वजन सुद्धा नियंत्रित राहतं। बघा भेंडी किती गुणाची आहे ना। सगळ्या भेंड्या व्यवस्थित चिरून झाल्यावर एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा आणि तो चिरायचा। कांदा तर मला नेहमीच रडवत असतो। कांद्यानंतर आता वेळ आले टोमॅटोची। टोमॅटो छान असा बारीक चिरून घ्यायचा। टोमॅटो चिरून झाला की 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरायच्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। सगळ्या गोष्टी चिरून झाल्यावर आता वेळ आले गॅस पेटवायची। गॅस पेटवूया आणि त्याच्यावरती कढई ठेवूया। आता आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आणि ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजले ना की ते साईडला काढून ठेवायचे आणि आता त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल कडकडीत गरम झाले, आता त्यामध्ये चिरलेल्या भेंड्या टाकायच्या। भेंड्या साधारणतः 7 मिनिटांसाठी मीडियम हीट वरती छान अशा भाजून घ्यायची। इथं तुम्ही भेंडी भाजते वेळी 1-2 चमचे लिंबूचा रस वापरला तरी चालेल, त्यामुळे सुद्धा भेंडीचा चिकटपणा कमी होतो। पण मी सुरुवातीलाच चाकूला लिंबू लावून घेतला होता, त्यामुळे मी इथं लिंबू वापरलं नाहीये। इथे बघा सगळ्या भेंड्या छान अशा भाजल्या गेलेत। आता ते एका साईडला काढून ठेवूया आणि आता त्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल आता कडकडीत गरम झाले, आता यामध्ये जिरं टाकायची वेळ आली। जिरं छान असं उड्या मारू लागलं की त्यामध्ये टाकायचा कांदा। आता कांदा छान असा गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आणि फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये कांदा आपला गुलाबी बनतो। चला आता कांद्याचं काम तरी झालंय। आता यामध्ये टाकूया मिरची। मिरची सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायची। मिरची सुद्धा भाजली गेली, आता वेळ आले टोमॅटो टाकायची। इथे चिरलेला टोमॅटो टाकूया आणि तो छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी एक टिप म्हणजे त्यावरती मीठ टाका, त्यामुळे लवकर टोमॅटो मऊ होतो। मीठ टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं, त्यामुळे टोमॅटो सुद्धा लवकर मऊ होतो। आणि त्याच सोबत पाव चमचा हळद टाकत आहे। भाजून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची आणि पूर्ण एकजीव करून घ्यायची। तुम्हाला कोणाकोणाला भेंडीची भाजी आवडते हे नक्की मला सांगा। भेंडी आता कांदा टोमॅटोच्या गँग मध्ये पूर्णपणे सामील झाले आणि आता 4 ते 5 मिनिटांसाठी मीडियम हीट वरती भेंडी छान अशी परतून घ्यायची। भाजी मस्त अशी परतून झाले, आता वेळ आले कुटाणा टाकायची। तर इथं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा बारीक असा कूट करून घेतलाय, तो यामध्ये टाकून घ्यायचा। सगळं मस्त एकजीव करायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी मीडियम हीट वरती ठेवून द्यायचं। इथे तुम्ही शेंगदाण्याऐवजी ओल्या खोबऱ्याचा किस जरी करून टाकला तरी ही भाजी खूप छानच लागेल। आपली हेल्दी आणि अगदी सोपी अशी भेंडीची भाजी तयार आहे। आता भेंडीची भाजी एकदम तयार झाली। रेसिपीला नक्की लाईक करा, कारण तुमचा लाईक म्हणजे माझ्या रेसिपीला मिळालेला फायनल पास आहे। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या रेसिपींची खबर तुम्हाला लागेल। आणि अर्थातच शेअर करायला सुद्धा विसरू नका।